मंत्रालय जात आहे, संपूर्ण सीमाभागी तुम्हाला बघतोय. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने कोणत्याही पक्षाने जरी याच्यात उल्लेख केला नसेल तरी तुम्ही प्रामुख्याने सीमा प्रश्नाचा उल्लेख केलाय. तुमचे कसे प्रयत्न असणार आहेत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी? नाही, 100% आम्ही त्या दृष्टिकोनाने बऱ्याच वर्षांचे सगळे प्रयत्न बघतोय मी. खरं ह्यावेळेला तुम्हाला नक्कीच सांगतो की येत्या काळामध्ये आमचं सरकार भाजपचं होतं त्यावेळेला आणि केंद्रात पण सत्ता होते. ही जेव्हा केंद्रात सत्ता भाजप, महाराष्ट्रात सत्ता भाजपची आणि जेव्हा केंद्रात सत्ता कर्नाटकमध्ये सत्ता भाजपची असते त्यावेळेला निर्णय होईल. कारण ह्यावेळेला उठाव दिसेल तुम्हाला. आणि मला एक खंत वाटते की जेव्हा आम्ही कोल्हापूर जिल्हा म्हणून आपण जातो तर त्यावेळेला 2 टोल नाके आम्हाला क्रॉस करून जायला लागतात. याच्यापेक्षा दुर्दैव काय? आणि हा निर्णय आमदारांनी आवाज उठवला पाहिजे होता की आपण जेव्हा जिल्ह्याला जातो तेव्हा आपण कर्नाटकच्या 2 टोल भरून जातो म्हणून ते टोल रद्द व्हायला पाहिजेत. ही माझी ही कडकडीची भूमिका असेल आणि जनतेला घेऊन तो लढा मला लढायचा आहे. त्यानंतर प्रश्न बघा, 55 गावातला हेरेसरजाम आपण 40 वर्ष आपण सीमा भाग तुमच्याकडे आशेच्या किरणाने बघतोय खूप. आणि आम्हाला पण खूप काय करायचं आहे. मी आता बोलण्यापेक्षा कामातून करण्याला योग्य आपला निर्णय पुढे